काँग्रेसचे नेते आणि आमदार विश्वजित कदम आपल्याबरोबर आहेत. विश्वजितजी, खरं तर मोठा अर्थसंकल्प मांडला गेला मुख्यमंत्र्यांकडनं. तुम्ही मुख्यमंत्र्यांना वारंवार भेटत असतात, मुख्यमंत्र्यांशी तुमचे जवळचे संबंध आहेत. कसा वाटला तुम्हाला हा अर्थसंकल्प? नाही, अर्थसंकल्प मोठा आहे, ह्यात काही दुमत नाही, पण तो पोकळ आहे. मुद्दा असा आहे की आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य लोकांचे अनेक प्रश्न आहेत. आता ठीक आहे, राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने एक शेतकऱ्यांची कर्जमाफीची योजना जाहीर केली, पण योजना जाहीर करणं वेगळं. वारंवार मुख्यमंत्री मोदींनी ह्याचा उल्लेख केला की निकष योग्य पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देऊ. आता पात्रता काय, हे कोण ठरवणार, हे कधी ठरवलं जाणार? माझी अपेक्षा अशी आहे की जे खरंच जो अडचणीत सापडलेला शेतकरी ह्याला 100% कर्जमाफी झाली पाहिजे. आणि ह्याच्याकरता तुम्ही येणाऱ्या दिवसात म्हणजे किती ग्रामीण भागातले, गावातली किती, तालुक्यातले किती, जिल्ह्यातले शेतकरी, हे त्या गावातले किती लोक या ठिकाणी लाभार्थी ठरतात हे पाहण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून ही पात्रता काय आणि काय त्याचे निकष ठरवले जातात ह्याच्याकडे बारीक लक्ष ठेवून पाहणार आहे. जास्तीत जास्त लोक महाराष्ट्रातले शेतकरी याची पात्रता व्हावीत अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. तर महाराष्ट्रावरती कर्ज किती आहे या सगळ्या संदर्भातची माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली का? कारण की सातत्यानं राज्याचा कर्जा मोठ्या प्रमाणावरती वाढतोय. कितीतरी लाख कोटींचा हा सगळा कर्जाचा डोंगर जो आहे तो सरकारवरती, या राज्यावरती उभा राहिला. इव्हन तुमच्या डोक्यावरती पण कर्ज आहे आणि माझ्या डोक्यावरती पण कर्ज आहे, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली. नाही, कर्जाचा कुठेही जाणीवपूर्वक उल्लेख केला नाही, तो टाळला गेला. त्याचबरोबर मला सांगा ना, आरोग्य, शिक्षण, मला सांगा सिंचन, अशा कुठल्या योजनांबाबतीत, आज कुठल्या खात्यांच्या बाबतीत त्याला ओढी भरीव तरतूद केली गेली आहे असं खास करून जाणीवपूर्वक बोललं गेलं का? अजिबात बोललं गेलं नाही. म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, त्याच्यात दुमत नाही, पण ज्या शेतीला पाणी दिलं पाहिजे, ज्या सिंचन योजनेच्या माध्यमातून त्यांच्या शेतापर्यंत, बांधापर्यंत पाणी पोचलं पाहिजे, ज्याच्यातनं तो शेतकरी स्वतःच्या कष्टाने उभा राहील, आज त्याच्या बाबतीत काहीच या ठिकाणी उल्लेख केला नाही. आणि कुठेतरी या ठिकाणी आरोग्य, शिक्षण, या ठिकाणी सिंचनाबाबतीत काही उल्लेख झाला नाही. त्याला किती निधी प्रत्यक्षपणे देणार आहेत ह्याचा उल्लेख झाला नाही. याची मला या ठिकाणी निश्चितपणे आज या ठिकाणी खंत व्यक्त करतो. तो हा फोलपणा आहे का हा सगळ्या एवढ्या मोठ्या अर्थसंकल्पातला? तुम्ही जे मुद्दे मांडतात ते तुम्हाला हा फोलपणा वाटतो? नाही, निश्चितपणे तो दिसतोय ना. नुसतं मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर इथले रस्ते, अमुक रस्ते 10,000 20,000 कोटी, 10 आणि 20,000 कोटी महाराष्ट्राच्या सिंचनासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी दिले ना, महाराष्ट्रातले आरोग्य आणि शिक्षणाचे प्रश्नही बऱ्यापैकी या ठिकाणी मार्गी लागतील. मिटणार नाहीत पण मार्गी तरी लागतील. पण एकेका प्रकल्पासाठी, एकेका रस्त्यासाठी, एकेका अमुक या ठिकाणी कुठल्या तरी रिंग रोडसाठी 10,000 15,000 कोटी दिले जातात. या आरोग्य, शिक्षणाचं काय, सिंचनाचं काय, ह्याच्यावर काही बोललं गेलं नाही. याची निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेला आजचं बजेट दिसतंय. येणारा काळ सांगेल की नेमकं काय होणार आहे. खरं तर पण ह्या सगळ्या संदर्भात विरोधी पक्ष रस्त्यावरती कधी उतरणार? खरं तर काय महत्वाचा हा सगळा बजेटच आहे. हा बजेटच्या अगोदर सुद्धा खरं तर हे अधिवेशन चाललंय, 7वा दिवस आहे, सगळी उदासीनता आहे. विरोधकांचं पायऱ्यांवरती आंदोलन होत नाही ना, साधं कुठे एखादा विरोधक सभागृहात पोटतिडकीने पण बोलताना पाहायला मिळत नाही. ही काय परिस्थिती निर्माण झाली? नाही, सभागृहात आम्ही या ठिकाणी आवाज उठवतो. किती विरोधकांच्या, सत्ताधारी पक्षाच्या, विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलण्याची वेळ मिळते, हे सगळं महाराष्ट्र पाहतोय. दुसरा मुद्दा, विरोधी पक्ष नेतेपद हे संवैधानिक पद आहे. हे देण्याची या ठिकाणी सरकारने एक नैतिकता दाखवली पाहिजे. आज ती सुद्धा नैतिकता ते दाखवत नाही आहेत. आणि म्हणून काही अनेक गोष्टी आहेत ज्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. परंतु महाराष्ट्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला नाही तर निश्चितपणे विरोधक, सत्ताधारी पक्षाचे, महाराष्ट्राचे विरोधक आमदार म्हणून आम्ही रस्त्यावर उतरू. खरं तर आज अमेरिकेने परवानगी दिली आहे भारताला रशियाकडनं तेल घेण्याच्या संदर्भात. 30 दिवसांची तेल घेण्याची परवानगी दिली आहे. भारत हा दुसऱ्या देशांच्या हुकुमावरती चालतोय का? मला असं वाटतं की ह्याचं आत्मपरीक्षण सत्ताधारी केंद्रातल्या भाजप सरकारने करावं की त्यांना जर परवानगी घ्यावी लागत असेल. मला आठवतं स्वर्गीय इंदिरा गांधींनी कधी जेव्हा भारत पाकिस्तान युद्ध झालं त्या कुणाची परवानगीची वाट पाहिली नव्हती. धाडसाने भारताचा विजय त्या युद्धामध्ये मिळवलेला होता. आज हे दुर्दैव आहे जर अमेरिका असं म्हणत असेल की आम्ही परवानगी दिली आणि भारत जर त्यांची परवानगी मागत असेल. भारताच्या लोकांच्या हितासाठी आपण स्वाभिमानी देश आहोत. तेलाच्या बाबतीत मला वाटत नाही की अशी कुणाची परवानगी मागण्याची आवश्यकता आहे. रशियाकडनं जर वेळ आली आपल्या लोकांच्या हितासाठी तेल घेणं तर सरकारने ते केलंच पाहिजे.
तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. विश्वजित कदम होते काँग्रेसचे नेते. ते म्हणतात की खरं तर हा सगळा अर्थसंकल्प जो आहे तो अर्थसंकल्प फोल आहे, कारण की या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये विकासाच्या संदर्भातले अनेक मुद्दे आहेत, परंतु आरोग्य असेल, शिक्षण असेल, शेती असेल, या सगळ्या संदर्भातल्या प्रश्नांना हात घातलेला गेलेला नाही. त्यामुळे हा ग्रामीण भागातला अर्थसंकल्प नाही, तर हा फक्त शहरी भागातला अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांनी मांडलाय, अशा पद्धतीची टीका जी आहे ती काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.